हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आपण बघत आहे ग्रुप सी बद्दल खूप विद्यार्थ्यांमध्ये ज्यांनी मेन्स दिलेली आहे त्यांच्या डोक्यात एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आपण जो पण डिपार्टमेंट चूज केला होता प्रिलिम मध्ये, किंवा खूप लोकांनी डिपार्टमेंट सर्व चूज केलेले आहे पण त्यांचा फक्त 1 किंवा 2च दाखवण्यात आलेले आहे. आणि असं तर होऊ शकत नाही एकदम. तर मला असं एक वाटते की एमपीएससी ज्या पद्धतीने फर्स्ट की देते, चुका झाल्या सेकंड की देते, त्याच पद्धतीने मला सुद्धा असं वाटते की एमपीएससी सुद्धा पुन्हा सेकंड टाइम लिंक ओपन करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना चान्स द्यावं की तुम्ही आता जे लिंक आहे ते लिंक पुन्हा ओपन करावी, सजेस्ट जे आपले डिपार्टमेंटची. असं काही वाईट नाही त्याच्यामध्ये. कारण की आपण जसं बघतो की ज्या पद्धतीने एमपीएससी फर्स्ट की देते, आपण त्याच्यात चॅलेंज करतो, सेकंड की देते. आता एमपीएससी मध्ये इतके एक्सपर्ट सर्व असल्यावर सुद्धा, घटनात्मक बॉडीवर असल्यावर सुद्धा जर इतके जास्त चेंजेस जर होत असेल तर एका नवीन, आणि बघा सर पण पहिल्यांदा हा पॅटर्न आलेला आहे. ग्रुप सी चा हा पॅटर्न फर्स्ट टाइम आलेला आहे डिपार्टमेंट चूज करण्याचा. याच्या आधी असं होतं की मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट मिळत होते. तर फर्स्ट टाइम झालं असं आहे की खूप सारे विद्यार्थी आहे, मला असं वाटतं की 50% विद्यार्थी आहेत त्यांना ते बरोबर टाकता आलं नाहीये. आणि आपण बघतो की चॉईस मध्ये खूप सारे विद्यार्थ्यांचे सर्व क्लिक करून सुद्धा त्यांच्या ठिकाणी फक्त 1-2 क्लिक आहेत डिपार्टमेंट. आणि झालं असं आहे याच्यामुळे, जसं मला मी बघितलं खूप लोक कॉल होता, एक सर्व्हिसमॅन असेल, फिमेल्स असतील, जे मुलं असतील काही, त्यांनी सांगितलं असं आहे की सर आम्ही सर्व क्लिक केल्या सुद्धा त्या ठिकाणी एकच दाखवत आहे. तर ठीक आहे, काही टेक्निकल इश्यू असू शकतात, पण मला असं वाटतं की ते चुकीचं नाहीये. जर समजा त्यांनी लिंक ओपन केली तर विद्यार्थ्याला खूप चांगलं होऊन जाईल. उलट असं होईल की त्यांना अजून एक विश्वास बसेल एमपीएससीवर की चला बाबा काही जरी काही झालं ते एमपीएससी ट्रान्सपरंट आहे. या ठिकाणी जर समजा काही प्रॉब्लेम झाला तर एमपीएससी तुम्हाला सपोर्ट करते. कारण की जसं आपण बघतो की मी इथे स्लाइड बोलले, एमपीएससीने पुन्हा लिंक ओपन करावी. कोणती? तर डिपार्टमेंट चूज करण्यावाली, की ज्यांचे सुद्धा आता आपण डिपार्टमेंट सर्व चूज केलं पण एकच आलेलं आहे. की मला एक सर्व्हिसमॅनच्या विचारांचा फोन आला. आता मला असं वाटतं की एक सर्व्हिसमॅनसाठी तेवढं केलंच पाहिजे है ना. एक सर्व्हिसमॅन असो, भूकंपग्रस्त असो, किंवा एखादा नॉर्मल विद्यार्थी सुद्धा असो, जेव्हा एखादी गोष्ट नवीन असते, पहिल्यांदा आलेली असते, तेव्हा खूप सारे नेट कॅफेवाले सुद्धा त्यांना सुद्धा या गोष्टी समजल्या नाहीत. तर मला असं वाटतं की एमपीएससीने खरंच या संदर्भात लक्ष घालावं आणि त्याचं काय करावं, कसं करावं. तर एमपीएससी संदर्भात जे पण आपली ईमेल आयडी आहे, आपण त्या ईमेल आयडीवर त्यांना आपण हे मेसेज करू शकतो की तुम्ही या संदर्भात काही ना काही लवकरात लवकर निर्णय घ्यावा सेकंड की किंवा रिझल्ट आणायच्या आधी. कारण की अजून वेळ आहे भरपूर, मला वाटतं 1-1.5 महिना अजून वेळ आहे. तर या 1-1.5 महिन्यामध्ये मला असं वाटतं की जे सर्व विद्यार्थी आहे, ठीक आहे, जे सर्व विद्यार्थी आहे त्यांनी जर समजा काही गोष्टी केल्या तर सर्व विद्यार्थ्यांनी मेल एमपीएससीला करावं. जे पण एमपीएससीचे जे पण ईमेल आयडी आहे एमपीएससी सर्वांनी मेल कर, ज्यांना ज्यांना काही इश्यूज झालेले आहे. आणि मला असं वाटतं की ते हजारोमध्ये विद्यार्थी आहे की ज्यांना खरंच समजलं नाही की फॉर्म कशा पद्धतीने भरावं. आणि मेल आयडी सर्वांना माहिती आहे, आता ते सांगायची गरज नाही मला असं पब्लिकली. सर्वांना माहिती आहे, एमपीएससीच्या साईटवर जातो आपण, तिथे कॉन्टॅक्ट सपोर्ट असते, त्या ठिकाणी मेल आहे, कॉल आहे, दोन्ही पण करू शकता. जर त्यांना कॉल केल्यानंतर त्यांचे सजेशन असे असतात की तुमचं झालं बाबा होऊ शकते, पण आपण जर तुम्हाला हे डिसिजन जर तुम्हाला घ्यायचं असेल, हे डिसिजन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एमपीएससी आयोगा सचिवालयामध्ये तुम्हाला सचिव जिथे असतात, एमपीएससी सचिव असतात, तर तुम्हाला मेल करावा लागेल. आणि मेल केल्यानंतर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला 100% मिळतो. असं आधी पण झालेलं आहे बाकी ठिकाणी, आता पण 100% होईल. पण जसं आपण बघितलं की जेव्हा कोणती पण एक्झाम फर्स्ट टाइम होत असते तेव्हा त्याच्या काही इन्स्ट्रक्शन असल्या पाहिजे, पूर्ण माहिती असली पाहिजे. त्यानंतर जसं आधी काही पॅटर्न वेगळा होता. आधी असं होतं की प्रिलिम झाली, मेन झाली, रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला डिपार्टमेंट चूज देत होते जनरली. आता असं झालेलं आहे की प्रिलिमच्या आधीच डिपार्टमेंट द्यावं लागले आणि डिपार्टमेंट 1-2 नसून 50-60च्या वर डिपार्टमेंट होते. तर खूप लोकांना वाटलं की यार नागपूर विभाग आहे, मुंबई विभाग आहे, पुणे विभाग आहे, कसं करायचं, काय करायचं. प्रत्येक जिल्ह्याचे विभाग वेगवेगळे होते. तर या कारणामुळे मला असं वाटतं की एमपीएससीने खरंच एक ते प्रेस नोट काढावी किंवा विद्यार्थ्यांना सांगावं की तुमच्यासाठी पुन्हा एकदा लिंक ओपन, तुम्ही याला एक चान्स दिलेला आहे. आणि एक असं काही वाईट नाही आहे, असं काही म्हणजे खूप भयंकर हे काही होणार आहे किंवा लिंक ओपन झाली तर खूप जास्त होणार असं काही नाही. जेवढे विद्यार्थ्यांनी मेन्स दिले त्यांना अजून एक चान्स मिळेल. आणि बघा सर्व विद्यार्थी तर नाही, याच्यामध्ये ऍटलीस्ट 10-15 हजार विद्यार्थी राहू शकतात की ज्यांचा लॉस होऊ शकतो, ज्यांचा स्कोर आहे. झालं असं आहे की ज्यांचे स्कोर आहे 200 मार्क, 180 मार्क, 220 मार्क सुद्धा, त्यांना सुद्धा त्यांनी एकच समजून घ्या, फक्त टिक केलं असेल
त्यांना पण प्रॉब्लेम जाऊ शकतो, कारण की एवढी सारी डिपार्टमेंट आता होऊ शकते की त्याच्यावरचा कट ऑफ त्याला नाही भेटेल. किंवा एक झालं असं आहे की खूप सारा स्कोर, म्हणजे फॉर एक्झाम्पल 220 स्कोर आहे, तो समजून घ्या एखादा मध्ये SC कॅटेगरी मधला फॉर एक्झाम्पल स्टुडंट आहे, पण त्या ठिकाणी जागाच नाही आहे. ओबीसी जागा आहे, ST जागा आहे, संपलं. SC एक पण जागा नाही. तर 220 मार्क मिळून सुद्धा त्याला पोस्ट भेटणार नाहीये, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे काय होऊ शकते समजून घ्या. एक सर्व्हिसमॅन आहे, मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगा लाईव्ह जे मला आता आलेले आहे 1-2 दिवसात. एक सर्व्हिसमॅन आहे, त्याचा स्कोर समजून घ्या 120-130 आहे फॉर एक्झाम्पल. त्याला कट ऑफ कमी लागला, 100-110 लागला, पण त्या व्यक्तीने जे क्लिक केलंय फक्त एकच क्लिक ज्याचं चुकून राहिलेला आहे, किंवा क्लिक सर्व केल्यावर एकच तिथं दिसत आहे, त्या ठिकाणी जागाच त्या सर्व्हिसमॅनच्या, तर लॉस तर झालेला आहे. म्हणजे कट ऑफ बघा, तुम्ही कट ऑफ क्लिअर करून सुद्धा तुमचे नाव त्या लिस्टमध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी सर्व क्लिक केलं आहे त्यांचा खूप चांगला फायदा आहे. पण आपण असं म्हणू शकत नाही सर्वांना समान संधी दिली पाहिजे. ज्यांचे पण समजून घ्या स्कोर आलेले आहे, पण त्याचे एकच क्लिक आता जसं आमच्या जवळ पण काही विद्यार्थी सांगतात की सर सर्व क्लिक केलंय, माझ्या समोर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी क्लिक केलंय सर्व, पण त्यांचे आज एक फक्त असेच क्लिक केले दिसत आहे, जसं फॉर्म मध्ये आपण जसं बघतो. तर होऊ शकते या टेक्निकल गोष्टी असू शकतात. आणि मला असं वाटतं की जर स्कोर चांगला असल्यावर एक लहानशा टेक्निकल गोष्टीमुळे असं नको व्हायला, कारण हे चांगलं नाही विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तर आय होप की जसं आपण बघत आहोत की मॅक्झिमम विद्यार्थी संभ्रमात आहे, गोंधळामध्ये आहे की सर काय करायला पाहिजे. आता माझं एकच डिपार्टमेंट आहे, कास्टची जागा नाही आहे, माझा स्कोर एवढा आहे, पण होणार की नाही. तर आय होप की MPSC याच्यावर जनरली फोकस करेल पूर्णपणे. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट करावी, सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना, जे पण सर्व विद्यार्थी मेन्स मधले होते, ज्यांचे असे काही इश्यू झालेले आहे, आपल्या त्या गोष्टी करता येते. आपण MPSC म्हणजे आयोगाला आपण मेल करू शकतो, आणि तुम्ही सर्वांनी मेल करा तिथे की जर तुम्ही अशा गोष्टी करत असाल तर आम्हाला खूप चांगलं होईल, पॉझिटिव्ह होईल. तर सर्वांना समान संधी देण्यात यावी पुन्हा एकदा. तर तुम्हाला पेपर तर घ्यायचं नाहीये, सर्व झालं. फक्त एक गोष्ट करायची की एक लिंक ओपन करून 2-3 दिवसासाठी, ऑप्टिंग आउटची अशी लिंक असते, त्या पद्धतीने एक लिंक ओपन करून 7 दिवसासाठी लिंक ओपन करावी, आणि पुन्हा त्या चॉईसेस असेल किंवा ते तुम्हाला टिक करायला फक्त एकदा वेळ द्यावा. याच्याने काय होईल की MPSC ला सुद्धा कट ऑफ लावताना थोडं सोपी जाईल. अदरवाईज कसं होणार आहे की या 86,000 किंवा 96,000 विद्यार्थ्यांमध्ये कोणी फॉर्म भरले, काय भरले, ते एक वेळ खूप किचकट प्रोसेस सुद्धा होऊ शकते मेन्सची, जे की होणार आहेच. तर आय होप की हा जो इश्यू आहे सर्वांना कळला असेल. सोल्युशन तुम्हाला सांगितलं, सर्वांनी मेल करा MPSC आयोगावर, तुम्हाला फायदा होईल 100%. एक सर्व्हिसमॅन असेल किंवा खूप सारे जसे विद्यार्थी आहेत त्यांचे इश्यू झालेले आहे, आणि स्किल टेस्टसाठी ते पात्र सुद्धा राहणार नाही. स्किल टेस्टला पात्र राहणार नाही, त्याच्यामुळे ते सामोरची पोस्ट सोडून द्या. म्हणजे स्कोर असल्यास सुद्धा ते सामोर जाऊ शकत नाही एका चुकीमुळे, किंवा एक नवीन गोष्ट अचानक आली ते समजली नाही, त्यामुळे अशा गोष्टी होऊ शकतात. आणि आपण जसं बघतो की स्वतः MPSC 2-2 आन्सर की काढते, एवढे एक्सपर्ट असून सुद्धा. मला असं वाटते की विद्यार्थ्याला एक चान्स दिला असं काही चुकीचं नाहीये. ठीक आहे, तर ठीक आहे, मी थांबवतो. तुम्हाला अजून काही पॉईंट असेल तर आपण या गोष्टीत पुन्हा समोर आणूया. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.